विश्ल्या अरे विश्ल्या थांब विश्ल्या बाज मालक बाज नको मला तुमची नोकरी जाता मी सोडून तुमचा माझ्या विश्वासच नाही अरे असं का म्हणतोय आज परवा आम्ही गावाला गेलो तेव्हा तिजोरीच्या किल्ल्या तुझ्या विश्वासावर जिथं टेबलावर ठेवून गेलो होतो का नाही अरे काय उपयोग असं किल्ल्याचा त्यातली एक बी तिजोरी लागत नाही नको मला नोकरी तुमची जात मी अरे असं काय करतो विश्ल्या थांब की तुमचा माझ्या विश्वास नाही जात मी अगं तू काहीतरी बोल की विश्ल्या काय बाई साहेब नको ना जाऊ मला सोडून आम्हाला सोडून बर नाही जात बाईसाहेब म्हटल्यामुळे थांबतोय नाहीतर जाणार तो आज बर दरवेळी याचा 3000 पगार दिला का नाही याला नोकरी सोडून जाय हुक्की त्या आणि 8 दिवसात पैसे संपले की परत येते मालक नोकरी द्या मला जाऊ काय मग जो जर नोकरी सोडून गेला ना सगळी घरातली धुनी भांडी तुम्हाला करायला लागतील ए बाळा चेष्टा केली जा काम कर जा बर परत असला फाजीलपणा चालणार नाही सांगून ठेवतो बर जा नोकराला लगेच शिंग फुटते तुमच्यासाठी काय पण मालकीन बाय तुला तर अरे हसू नको टवळे अगं माझ्या गाडीत चावी कुठे सापडून झाल्या कुठे गेल्या विश्ल्या गेलाय गाडी घेऊन तुमची विसल्या गेला या त्याचं काय पाय मोडले ती सुकाळीच्याला त्याची हिंमत कशी झाली माझी गाडी न्यायची ग बसा मीच म्हणलं होतं तुमची गाडी घेऊन जा हा तुझं काय जातंय मला सांगायला काय पेट्रोल तुझा पा भरणार आहे मी काय म्हणला कुठं काय थांबा येईल विश्ल्या एवढ्यातच मग जावा गाडी घेऊन कुठं बोंबलत फिरत बसलाय काय माहित आता अरे खाय के बनारस वाला सोयाबी कोणी गाठलाय वाळत चंपक थांब अरे चंपक मी नव मी विसलाय चंपक इकडे वरले आईला लेफ्ट तू थांब अबे कातिका गाडी बच्चीला आधीच हवा नाही गाडीत लय आणू नको सुतर खाली काय झालं पैसे काढायची कोण कसलं पैसे कोण आहे तुम्ही टकलुक्यांची माणसं आहे आम्ही लोकांनी लुटायचं काम करतो पैसे काढ लवकर बघा ऐका माझं पैसे कुठे पैसे ठीक आहे नुसतं 20 रुपये त्या 20 रुपयासाठी एवढा मार खाल्लाय हे चला रे उगाच फुकटचा टाइम घालवलाय गुंडा भाऊ काय थांब ही घे तुला कशाला ठेव तुलाच भिकाऱ्या अरे खिशातलं 20 रुपयासाठी मला मारलं माहित असतं तर मी आधीच काढून दिलं असतं मला वाटलं माझ्या सॉक्स मधलं 3000 रुपये पाहिजे ते म्हणून मारताय सॉक्स मध्ये 3000 आईच्या गावात उगाच सांगितलं सांगून चुकी केली खऱ्याची दुनिया नाही राहिली बाबा केलं का आईला 1 तास झाला अजून कस काय आला नाही विश्ल्या सगळा पगार बी चोरून नेला गुंडाने आणि गाडीत पेट्रोल बी जपलंय लय हालत झाली माझी लय हाल झाला आय 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 शट ही बुलट विश्ले येते का नाही नाहीतर जातो ऑफिसला चालतच या सकाळच्या गाडीला हात लावाय तुझी हिंमत कशी काय झाली बाईसाहेबांनी दिलेली गाडी तुझ्या बाईसाहेबाच्या तर बाईसाहेब ए का पाय बुरट्या आणि थांब ह्यो बूट कशाला घातलायचा माझा सुकाळीच्या ही घ्या बूट तुमचा पण होते याच्या नंतर 3000 रुपयाला पटका बसला मला आकडा घालतेस वर पनवती म्हणतेस मी आणि थोपाड कुठं सुजवून आलायस मारामारी झाली बॉक्सिंग गुंडांच्या वर अरे देवा काय झालंय अरे देवा किस्त लागले नाही लय लागले हा मग ठीक आहे पण दुखतंय जोरा बघू आता माहिती बरं वाटलं बर चल तुला मलम लावते हा नोकराची लय काळजी माझी का एवढी काळजी केली नाही काय म्हणला काय नाही जातो कामावर पेट्रोल नाही गाडी तुझ्या तर आता पेट्रोलचा पूड आलाय सुकाळीच्या हो ग बसा त्याला किस्त लागलंय बघा की वाईट जरा जावं की एक दिवस चालत बर चल रे मलम लावते तुला चला नुसता मलमच लाव नाही त्याला मलम लावता मला चुना लावशील
पैसा चला. हा हीच घर आहे बोला. पार्सल आले. अरे काय पार्सल बिर्सल नको आम्हाला जा घरला. अरे रताळ्या तुमच्या मालकानं मागवले. बर काय आहे यार? अरे मला काय माहित काय. बर बर आणखी काय काय चड्डी बनेला अंडरपॅन्ट काय आहे का यात? अरे दिलं की जाकी तिकडे. हात लावायचं का नाही? काय करणार नाही तुम्हाला आईला मालकानं काय मागवलं असेल यातनं फोडून बघतो. मुलीचा ड्रेस. आईला बाईसाहेब तर असलं काय घालत नाही. मग मालकाने कोणासाठी मागवलं असेल? 100% मालकाचा बाहेर लपड असणार आहे. मालकीनेला सांगितलं पाहिजे आता. कोण होतं रे विसल्या? हो बाईसाहेब तुम्हाला माहित आहे का काय? मालकाचं बाहेर काहीतरी भानगड सुरू आहे भानगड. ए ग बस, माझा नवरा नाही तसला. प्रत्येक बायकोला तसंच वाटतं माझा नवरा नाही तसला. पण मी प्रूफ सकट दाखवू शकतो. काय आहे तुझ्याकडे प्रूफ? हे बघा. मुलीचे जीन्स आणि टी शर्ट. मला सांगा तुम्ही तर असले ड्रेस घालत नाही मग मालकानंही मागवलं कुणासाठी? कुणासाठी? डोसका खाजवू नका मला विचारा कुणासाठी? कुणासाठी? मोनासाठी. कोण मोना? मालकांची नवीन. ग बस, काय बी बोलू नकोस. हां बरं ठीक आहे ओके हां बरं. हॅलो रमेश, मोनाला फंक्शनची तयारी करायला सांग. सामान पोचल थोड्या वेळात तिथं. फंक्शनचं सामान. हॅलो मोना, रमेश जवळ मी सगळं सांगितलं या. मी येतो थोड्या वेळात तिथं. तू तयारीला लाग. बऱ्याच दिवसांना अशी संधी मिळाल्या. मस्त एन्जॉय करू. बघा एन्जॉय तुमच्या माघारी एन्जॉय. ठेवतो. तुमच्या तर आता नेमकं झालं तरी काय का मारतेस? कोण आहे ही सटवी मोना आणि कशाची तयारी करताय? अगं उद्या आमच्या ऑफिसचं वर्धापन दिन आहे. त्याच्या फंक्शनच्या तयारीची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि त्या सटवीला ड्रेस घ्यायची पण जबाबदारी तुमच्याकडे आहे का? सटवी? कोण सटवी? कसला ड्रेस? ही पार्सल आलंय की त्या मोनाचं? अगं उद्या तुझा वाढदिवस आहे. वाढदिवसात तुला सरप्राईज द्यायचं म्हणून ही गिफ्ट मागितलंय. तुझी एकदा म्हटली होतीस की तुला फिरायला जाताना जीन्स आणि टॉप घालायचा आहे. हो खरंच की हो, मी विसरलीच. थँक्यू व्हेरी मच. बरं ती जाऊ दे सगळं. तुला मोनाचं पार्सल आहे म्हणून कोणी सांगितलं? मला कशाला गेलेला विषय करताय? चला 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 गरमागरम चहा देतो तुम्हाला. चला चला. बरोबर पण हिला सांगितलं कोणी? हो मी देतो. चला चला. म्हणजे हिला सांगितलं कोणी? आंघोळ घालतो उठण्यान. चला चला. बरोबर चालतंय. पण हिला सांगितलं कोणी? मालिश करायची राहिली तुमची. चला. कोणाचा फोन आला आणि आईला मोहिनीचा फोन. मी तर नोकर म्हणून कामाला ती कळलं तर नसेल नको तिला. हॅलो बोल की जानू. हॅलो, भेटायला येतो बोललेलास, काय झालं? 5 मिनिटात भांडी घासून येतो बघ. काय? 5 मिनिटात येतो. आमची आई गेल्या भांडे दुकानात, ती आली की येतो. बर हा चालते. ओके. काय झालं? काय नाही माझं भांड पडलं. ओके लवकर ये. ओके बाय. चला मोहिनीला भेटायला जाऊया. गावात 500 रुपये. झोपलेल्या माणसाला उठवतोस काय? आईला साहेब उठला असतं. काय करतोय काय सुकायच्या? नाही झाडू मारते. हा चाल तिकडे झोपू दे मला. आईला ह्या कपड्यात मोहिनीला भेटायला जाऊ मी. साहेबाचा ड्रेस घेऊन जातो.